नमस्कार, मी संदीप तावडे गेली 40 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत आहे. नुकतेच माझ्या 4 वर्षात असं निदर्शनात आलं की आपल्याच तालुक्यातील नाणीज धाम येथील आदरणीय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून येथे एक CBSE बोर्डाचं इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली आहे. आणि मला आश्चर्य वाटलं, ही मुलांसाठी मोफत शाळा आहे. मला वाटतं भारतात ही पहिली आणि एकमेव शाळा असावी की जी ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी मोफत शिक्षण देते. आणि शिक्षण हा एवढाच भाग न ठेवता या शाळेने क्रीडा क्षेत्रात देखील पदार्पण केलं आहे. ही आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. गेल्या 4 वर्षामध्ये मी पाहतोय या शाळेची छोट्या गटातील मुलं 14 वर्ष असतील, 12 वर्ष, 10 वर्ष, 8 वर्ष ही रत्नागिरी जिल्ह्यामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. नुसते सहभाग हाच भाग नसून या शाळेचे शिक्षक विशाल माने यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या सरावाने ही मुलं चांगला दर्जासुद्धा दाखवत आहेत, उत्तम कामगिरी नोंदवत आहेत, राज्य राष्ट्रीय स्तरावरती पोचत आहेत. आणि सांगायला मला आनंद वाटतो की या स्पर्धेमध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशन इन्स्टिट्यूटची जी CBSE इंग्रजी शाळा आहे, या शाळेच्या मुली सहभागी झाल्या होत्या. आणि विशेष करून या शाळेच्या सौम्या सरपरे, शुभ्रा सरपरे आणि सिद्धी गावडे या मुलींनी अतिशय चमकदार कामगिरी केली. सौम्या आणि शुभ्रा यांनी 14 वर्षाखालील गटामध्ये ट्रायथलॉन नावाचा जो क्रीडा प्रकार असतो, ट्रायथलॉन म्हणजे यामध्ये 3 क्रीडा प्रकार, यामध्ये लांब उडी, 60 मीटर धावणे आणि गोळाफेक किंवा उंच उडी असा क्रीडा प्रकार असतो. आणि यात सर्वोत्तम गुणांकन त्यांनी प्राप्त केलं आणि प्रथम आणि द्वितीय क्रमांक या बहिणींनी प्राप्त केला. सिद्धी गावडे हिने देखील 16 वर्षाखालील गटात एक चांगली कामगिरी केली. भविष्यामध्ये त्यांना राष्ट्रीय स्तरावरती प्रशिक्षण आणि स्पर्धा खेळण्याची संधी साई म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडून यांच्या उपलब्ध होईल. आणि हे सगळं या शाळेच्या प्रेरणेतून, शाळेच्या पाठपुरामुळे, पाठिंब्यामुळे शक्य झालं असं मला वाटतं. आणि मला वाटतं की एका शाळेने असे विविध उपक्रम राबवण्यामागे एक विद्यार्थी घडवण्यापेक्षा समाजासाठी एक चांगला माणूस घडवण्याचं काम ही शाळा करत असल्यामुळे निश्चितच मला या शाळेबद्दल अभिमान वाटतो. आणि या शाळेचा चांगला आलेख वाढता राहो अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.